हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळ्याजणी? खूप दिवसातून मी आज तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर आहे. ज्या व्हिडिओला तुम्ही भरपूर असं प्रेम दिला, प्रतिसाद दिला, त्या विषयावर हा व्हिडिओ असणार आहे. अतिशय सुंदर असा व्हिडिओ असणार आहे. नक्कीच तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला जे काही मी सांगणार आहे, जे काही तुमचे प्रश्न आहेत, त्याचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. तर तुम्ही म्हणाल कसंच? तर नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे भावना कलेक्शन या माझ्या चॅनलवरती. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा विषय घेऊन आलेला आहे, तो म्हणजे पूजा आणि ऋतू यांच्या ब्लॉगचा विषय मी आज घेऊन आलेले आहे. बऱ्याच जणींनी खूप भरपूर असा प्रतिसाद त्या ब्लॉगला दिलेला आहे. सगळ्यांना तो ब्लॉग आवडला, कोणाला नाही आवडला, प्रत्येकाने आपली आपली मतं व्यक्त केली. त्याबद्दल काहीही हरकत नाही, कारण मतं व्यक्त करणं हा आपला भारतीय स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपण प्रत्येकजण म्हणजे कुठल्याही व्हिडिओ खाली नक्कीच तुम्हाला जे चांगलं वाटेल, वाईट वाटेल ते तुम्ही बिनधास्तपणे मांडू शकता. त्याच्याबद्दल काहीही मत नाही. तर बघा, एक जणीचं म्हणजे एका मैत्रिणीचं, आपल्यापैकीच यूट्यूब फॅमिलीची मैत्रीण आहे, तिचं असं म्हणणं आलं की त्यांना आयते सबस्क्राईब भेटले, त्यांनी करिअर सोडलं आणि ते यूट्यूब चालवतात. तर बघा, असं काही नसतं. कारण आपण असं म्हणू शकत नाही आयते सबस्क्राईब भेटले. जर आपण जनतेला आवडलो तर जनता आपल्याला सबस्क्राईब करणार आहे. जर आपण जनतेला आवडलो नाही तर आपल्याला कोणीही सबस्क्राईब करणार नाही. लोकांना त्यांना पाहायला आवडत होतं, कारण ती आईपाशी राहायला होती त्यावेळेस, म्हणजे त्यावेळेस तिनं व्हिडिओमध्ये सतत असायची. त्यामुळे लोकांना तिचे व्हिडिओ आवडले. म्हणून लोकांनी सांगितलं की आम्हाला त्यांचे चॅनल पाहायला आवडतील. लोकांनी स्वतः त्यांना रिकमेंड केलं की नाही, तुम्ही त्यांना सांगा यूट्यूब चॅनल काढायला, आम्हाला त्यांचे व्हिडिओ पाहायला आवडतील. मग त्या दोघी जावाजावांचं यूट्यूब चॅनल त्यांनी काढलं, पूजा आणि ऋतू ब्लॉग, आणि 4च दिवसात त्यांचे 10,000 सबस्क्राईब पूर्ण झाले. मान्य आहे की त्यांचे 4 दिवसात झाले. बऱ्याच जणींचं असं म्हणणं आलं की त्यांना इकडले जे सबस्क्राईब होते ते सबस्क्रायबर त्यांना भेटले. हो, भेटले, मान्य आहे. परंतु त्या जनतेला ते आवडत होते म्हणून ते सबस्क्राईब त्यांना भेटले. आणि कोण म्हटले की त्यांना आयते भेटले. एका एका सबस्क्रायबरना खूप कष्ट करावं लागतं यूट्यूबवर येण्यासाठी. हो, मान्य आहे, मलाही ते कष्ट करावे लागत आहेत, मीही करत आहे. मीही कोणी मोठी यूट्यूबर नाही, मीही तुमच्यातलीच एक छोटी यूट्यूबर आहे. मान्य आहे, मलाही कष्ट करावे लागत आहे, मीही घेत आहे. मलाही कुठं भरपूर सबस्क्राईब, तरीही मी कष्ट घेतच आहे. परंतु कष्ट घेणं हा आपला भाग आहे. परंतु सबस्क्राईब करायचं का नाही करायचं हा जनतेचा विषय आहे. तो त्यांना दिलेला स्वातंत्र्य आहे. जर त्यांना आपला व्हिडिओ आवडला, आपला कंटेंट आवडला, तर ते नक्कीच सबस्क्राईब करतात. आपल्याकडून काहीतरी त्यांना देण्यासारखं असेल तर ते सबस्क्राईब करणारच झाले. जर आपल्याकडून त्यांना देण्यासारखं काही नसेल तर ते कसे सबस्क्राईब करतील? एखाद्याला काही आवडत असून, जर बघा एखादे जवळचे असतील, एखाद्याला आवडत असून जरी म्हटलं, आता उदाहरण घ्या, बघा आपल्या जवळचे जरी एखादे असतील, आता मला अनुभव आलेले सांगते, जवळचे जरी एखादे असतील, त्यांना सांगितलं नाही माझं यूट्यूब चॅनल आहे तर सबस्क्राईब करा, तर लवकर जास्तीत जास्त कोणी करत नाही. काय म्हणजे त्यांना वाटते काय बघायचे, काय घेण्यासारखं आहे, असं आहे. परंतु तसं नसतं मित्रांनो. जनतेमध्ये उतरल्यानंतर जनतेला जर आपलं आवडत असेल, काम आवडत असतील, तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करणार. जर तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही करणार नाही. तो एक झाला मुद्दा. परत बरेच जण म्हणले त्यांनी करिअर सोडलं, तर करिअर नाही सोडलं. ती पूजाताई सध्या प्रेग्नंट असल्यामुळे आराम करते. ऋतुताई जॉब करून आपलं यूट्यूब सांभाळत आहे. असं नाही की त्यांनी करिअर सोडलं, करिअर धरून. आणि हो, विशेष म्हणजे करिअर म्हणजे काय म्हणायचे सांगा मला. आज कितीतरी मोठे यूट्यूबर आहेत, जे डॉक्टर आहेत, जे इंजिनियर आहेत, ज्यांना 10-10 लाखाचे पॅकेज आहेत, त्यांचे यूट्यूब चॅनल आहेत. आपण कोण आहेत? आपण सर्वसामान्य आहोत. तरी देखील आपण म्हणतो की काय यूट्यूब म्हणजे करिअर, म्हणजे जॉब हा महत्त्वाचा. तर असं काही नाही. मोठे मोठे डॉक्टरसुद्धा त्यांचे यूट्यूब चॅनल आहेत. मोठे मोठे ॲक्टर आहेत, मराठी ॲक्टर आहेत, हिंदी ॲक्टर आहेत, त्यांचे देखील यूट्यूब चॅनल आहेत. आपण त्यांना पण म्हणू शकत नाहीत ना तुम्ही तुमचं करिअर सोडलं आणि तुम्ही यूट्यूब का चालवतात. असं नाही. आज बऱ्याच लोकांचं यूट्यूब आहे. त्याच्यामुळं आपण त्यांना असं म्हणू शकत नाही की करिअर सोडलं. बऱ्याच जणांना करिअर सोबत यूट्यूब, कोणाकोणाचं तर करिअर घडलं यूट्यूबमुळे, कोणाकोणाचं तर करिअर घडलं मित्र म्हणेल यूट्यूबमुळे. बऱ्याच जणांनी यूट्यूबद्वारे बघून, कोणाची प्रेरणा घेऊन कोणी यूट्यूब चॅनल चालू केले, तर कोणीतरी कोणाचे व्हिडिओ बघून अभ्यासामध्ये प्रगती केली, कोणी कशामध्ये प्रगती केली. असं बऱ्याच जण आहे. त्याला देखील आपण म्हणजे डावलू शकत नाही की होय बाबा त्यांनी सगळं सोडलं आणि यूट्यूब घेऊन बसल्यात. असं नाही. ते त्यांचं करिअर करतच यूट्यूब चॅनल चालू करत आहेत. आणखीन कोणाचे काही असे बरेच प्रश्न होते,
तर मला वाटतं कोणाकोणाला वाटलं की नाही घरामध्ये असं एकतरी यूट्यूबर असायला पाहिजे स्वर्णा ताईसारखं, अशा बऱ्याच जणींनी कमेंट केलं. तर हो, नक्कीच असायला पाहिजे. एक यूट्यूबर तसा झाला तर नक्कीच त्याच्याबरोबर आपण दुसरे 2-4 यूट्यूबर तयार करू. आणि मला तर वाटतं हेच डोक्यात घेणं जास्ती महत्त्वाचं आहे. कारण आयतं भेटण्यापेक्षा आपण स्वतःच्या कष्टानं कमवलेलं कधीही चांगलं असतं मला तर वाटतं. कारण दुसऱ्यापेक्षा आपण तसं नक्कीच विचार करू शकतो की नाही माझे कधी 4 लाख होतील, असा आपण पॉझिटिव्हली विचार करू. एखादी गोष्ट निगेटिव्ह घेण्यापेक्षा आपण ती पॉझिटिव्ह घेणं कधीही चांगलं असेल असं मला तर वाटतं. पॉझिटिव्ह घेतलं तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्या करिअरवर घडत असतो. कारण पॉझिटिव्हली जर विचार केला तर आपल्याला नक्कीच पॉझिटिव्ह भेटत असतं असं मला वाटतं. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या सध्या मैत्रिणींचं म्हणणं आलं की परत आणखीन म्हणले त्यांना छोटे छोटे यूट्यूबरना खूप कष्ट घ्यावे लागतात. मान्य आहे, छोटे यूट्यूबर आहेत त्यांना प्रत्येकांना कष्ट घ्यावे लागतात. सुरुवातीला सगळ्यालाच त्यांना तरी आयते भेटले का हो नाही, त्यांनी पण आधी सुरुवातीला कष्टच घेतले असतील ना. तसंच प्रत्येकाने कष्ट घ्यावे असं मी म्हणते. किती फॅमिली असून असते आपली सांगा, किती फॅमिलीमध्ये असतात तो मेंबर. जरी असले तरी सगळे नसतील ना, 500 असतील जास्तीत जास्त मी म्हणेन. 500 फॅमिली मेंबर असतील, परंतु बाकीचे तर ऑडियन्स कुठून येणार आहे सांगा मला. 500तले तरी देखील तुम्हाला सगळे सबस्क्राईब करतीलच असं आहे का हो नाही. 500 सगळे तुमचे रिलेटिव्ह जवळचे असतातच का, तर नाही असे नाही. जरी असले तरी कोणाला तुम्ही आवडतात हे महत्त्वाचं आहे का नाही. 500 मध्ये आपण सगळ्यांच्याच आवडीचं असो असं नसतं. आपल्याला वाटतं की नाही आपण सगळ्यांच्या आवडीचे आहेत, परंतु पाठीमागं माहिती आहे का आपल्या रिलेटिव्हमध्ये असू द्या नातेवाईकामध्ये असू द्या आपण कोणाला आवडतो कोणाला नाही माहिती आहे का हो, नाही माहिती. जर ज्यावेळेस तुम्ही जनतेला आवडाल त्यावेळेस जनता तुम्हाला सबस्क्राईब करणार आहे. जर तुम्ही जनतेला नाही आवडला तर जनता तुम्हाला सबस्क्राईब करणार नाही आणि तुमचं चॅनल देखील पुढे जाणार नाही. आणि विशेष म्हणजे आणखीन एक सांगते, यूट्यूबवर जर तुमच्याकडून काहीतरी देण्यासारखं असेल, तुमच्याकडून पुढच्यांना काहीतरी देण्यासारखं असेल, पुढचा आपल्याकडून काहीतरी घेण्यासारखं असेल, तरच आपल्याला यूट्यूबवर सक्सेस मिळेल. तर कसं आहे, यूट्यूबवर जर आपल्याकडं काहीतरी देण्यासारखं असेल, जर मी काहीतरी तुम्हाला चांगलं दिलं तरच तुम्ही मला तर बघा कसं असतं यूट्यूबवर, जर माझ्याकडे काहीतरी देण्यासारखं असेल, माझ्याकडून तुम्हाला काहीतरी घेण्यासारखं असेल, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला, माझा कंटेंट आवडलं, तरच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार आहात. जर माझ्याकडून काही तुम्हाला देण्यासारखं नसेल, घेण्यासारखं नसेल, तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब कराल का हो, नाही करणार. तर जर आपण कोणाला काहीतरी चांगलं देऊ तरच लोक आपल्याला पसंत करतील आणि आपल्याकडून देण्यासारखाच आपण कंटेंट बनवला तरच लोकांना देखील आवडेल आणि तरच लोक देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील. असंच नवनवीन विषय असतात बघा. तर त्यामुळं त्यांच्या ज्या चॅनलवरती कमेंट आला त्या संदर्भात मी तुम्हाला हे आज उत्तरं दिलेले आहेत. कोणीही राग मानू नका किंवा मलाही त्याबद्दल राग आला नाही की तुम्ही त्याखाली कमेंट केला, तो तुमचं स्वातंत्र्य आहे, तुम्ही बिनधास्त करू शकतात. परंतु स्वातंत्र्य आहे म्हणून असं नाही की आपण काही बोला, परंतु तुम्हाला जे मत व्यक्त करायला करू वाटतं ते तुम्ही नक्कीच करू शकतात. परंतु त्याबद्दल मला काय वाटतं हे मी तुमच्याबरोबर शेअर केलं. त्यातूनही कोणाला तरी प्रेरणा भेटली असेल. नाही खरंच 4 दिवसात 10,000 सबस्क्राईब कसं पूर्ण झाले, कारण त्यांच्या आईचे स्वर्णाताईचे भरपूर असे कष्ट त्यामध्ये गेलेले आहेत. त्यांनी 3-4 वर्ष घातलेले आहेत म्हणून त्यांना कुठं ते सबस्क्राईब भेटले. त्यामधून त्यांनी म्हणजे त्यांची फॅमिली दाखवतात, त्याच्या फॅमिलीचाच तो एक भाग होती त्यांची मुलगी पूजाताई. म्हणून लोकांना त्यांचे व्हिडिओ पाहायला आवडले म्हणून पाहिले. असं नाही उद्या चालून त्यांची फॅमिली आणखीन पुढे जाऊ शकते. समजा त्यांच्या मुलाचं लग्न झालं, सून आली, त्यांचे देखील व्हिडिओ त्यांच्या म्हणजे जनतेला पाहायला आवडू शकतात. तर अशा प्रकारे वेगवेगळे व्हिडिओ म्हणजे त्यांच्या फॅमिलीमार्फत तिनं गेली म्हणून ते जनतेला आवडलं. म्हणून जनतेनं सजेस्ट केलं की नाही पूजाचं पण एक यूट्यूब चॅनल काढा, कारण पूजाला आम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला आवडतं. आपलं काम आपण तसं केलं तर नक्कीच व्हिडिओ जनता देखील सांगेल की नाही तुम्ही देखील व्हिडिओ बनवा, आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात. अक्षरशः लोक वाट पाहतात, व्हिडिओची वाट पाहतात की व्हिडिओ कधी येतोय आणि कधी बघतोय. तशा प्रकारे आपण देखील काम केलं तर नक्कीच आपण देखील एक दिवस जनतेला आवडू. ज्याप्रमाणे करिअर एक जण म्हणले की नाही 2-2 वर्ष झालं तर 3-3 वर्ष झालं तर नाही, तर तुमचं कामच तसं असतं. सांगा आज माझे 4 दिवस झालं व्हिडिओ आलेले नाही, 4 दिवस झालं मी व्हिडिओ बनवला नाही, कामाच्या घाई गडबडीत मी व्हिडिओ 4 दिवस झालं बनवला नाही, माझे सबस्क्राईब देखील वाढले नाहीत. आणि मी जर डेली व्हिडिओ टाकत होते तर माझे रोज 10-10 सबस्क्राईब वाढत होते. परंतु मी 4 दिवस झालं बघा गॅप झाला, मग कामच केलं नाही तर त्याच्या
अपेक्षा का करता हो फळाची? तुम्ही काम करा, कंटिन्यूस काम करा ना. काम केलं की नक्कीच यश भेटतं. असं नाही, अतिशय साध्या लोकांना देखील यूट्यूबमध्ये सक्सेस भेटलेला आहे. बऱ्याचशा छोट्या छोट्या लोकांना देखील यूट्यूबमध्ये सक्सेस भेटलेलं आहे. असं नाही की कोणालाच भेटलेलं नाही. हां, 10 ते एखादीच कोणाचं नशीब नसेल चाललं तर मी सांगू शकेल की नाही त्यांना भेटलं, किंवा काही प्रॉब्लेम झाला असतील तर नाही त्यांना भेटलं, असं मी सांगू शकेल. आता मी पण पहिल्या वेळेस माझं पण एक यूट्यूब चॅनल होतं. थोडे दिवस चाललं नंतर बंद पडलं. काय झालं काय नाही मला त्याच्याबद्दल काहीही कल्पना नव्हती. त्याला रिपेअर कसं करायचं, काय करायचं, काहीही माहीत नव्हतं. परत त्यानंतर देखील मला हळूहळू त्या गोष्टी समजत गेल्या. मी त्याच्याबद्दल जाणून घेत झाले. मग यूट्यूबबद्दल मला सगळी गोष्टी माहिती झाली. आणि परत देखील मी म्हणजे बऱ्याच वेळेस आता फेसबुकला वगैरे मी भरपूर अशा माझ्या साडीच्या कलेक्शनचे लाईव्ह केलेले आहेत. यूट्यूबला देखील केलेले आहेत. परत मला म्हणजे हळूहळू सोशल मीडियाची माहिती होत गेली. कुठं काय करायचं, कुठं काय नाही. जर आपण शिकत गेलो तरच आपल्याला माहीत होत जातं आणि तरच आपण पुढे जातो. नवीन माहिती वेगवेगळ्या पद्धतीने घेत झाली. म्हणजे असं मलाही कोणी सांगणारं नव्हतं की नाही हे असं करावं लागतं. तर ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही त्या आपण जाणून घ्यावा कंटिन्युअसली. आता 4 दिवस झालं मी व्हिडिओ बनवला नाही, तर मला असं वाटायला लागलं की नाही मी यूट्यूब फॅमिलीपासून खूप लांब गेले आणि कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत गेले की कोणाचे तर कमेंट येतात, कोणाचं काहीतरी येतं, तर तेवढं छान वाटतं. तर अशा प्रकारे कुठलीही गोष्ट पॉझिटिव्हली घेत झालं त्याचा नक्कीच पॉझिटिव्ह आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. तर हे झाले तुम्हाला पूजा निवृत्तूच्या ब्लॉगविषयी काही पडलेले प्रश्न, त्या व्हिडिओबद्दल मी बोललेले. जरी तुम्हाला कोणाचं काही मन दुखवलं असेल तर सगळ्यांची माफी मागते. आणि जरी तुम्हाला काही चांगलं वाटलं असेल तर नक्कीच सगळ्यांनी स्वीकार करा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर सगळ्यांनी नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.